नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त अशी जबरदस्त लाजवाब अफलातून आणि एकच नंबर बनवून तयार होणारी पटकन होणारी रेसिपी कांदवणी कशी करायची ते बघतोय। आणि बघा मस्त अशी लाजवाब बनवून तयार होते। लहानापासून मोठ्यापर्यंत आवर्जून ही भाजी आवडीने खातील आणि चाटून पुसून ताट रिकामं होईल। घरामध्ये कुठलाच भाजीपाला अवेलेबल नसेल अशा वेळेस भाजी कुठली करायची हा प्रश्न पडतो। तर मग हा प्रश्न आपण पटाकन असा सॉल्व करूया। तर त्यासाठी आपल्याला भाजीपाल्याची अजिबात गरज नाही, पटकन ही कांदवणी बनवून तयार होते आणि चवीला खूप कमाल लागते। पोळी भाकरी भात कशासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। चव तर अफलातून येते आणि नुसत्या सुवासाने खावीशी वाटणारी ही कांदवणी आपण लगेच बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मस्त अशी लाजवाब तर्रीबाद चमचमीत खायला एकदम झकास लागणारी कांदवणी बनवायला लगेच सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। चवीनुसार मीठ आहे, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे। इथं 3 मध्यम आकाराचे कांदे घेऊन त्याला मी असं कट करून घेतला आहे। तर इथं मी जाडसर असा कांदा कापून घेतला। बघा इथं काही कढीपत्त्याची पानं आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या त्या मी अशा ठेचून घेतल्या, 3 चमचे किसलेलं सुकं खोबरं आहे। सगळ्यात आधी इथं मी गॅसवर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आणि जिरं व्यवस्थित असं फुलून घ्यायचं आहे। मस्त जिरं असं फुललं आहे। आता यामध्ये घालायचा ठेचलेला लसूण आणि त्यासोबतच कढीपत्त्याचे पानं देखील घालून घ्यायचे आहे आणि मस्त असं कढीपत्ता लसूण खमंग असा फ्राय करून घ्यायचा, जेणेकरून यातील सगळा स्मेल हा तेलामध्ये उतरला गेला पाहिजे। छान 2 मिनिटासाठी हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। याचा सुगंध तर खूप छान येतो आहे, मस्त खमंग अशी फोडणी बसते। तर बघा हे छान मी 2 मिनिटासाठी लसूण कढीपत्ता फ्राय करून घेतला। आता यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवा कांदवणी करायला घिसाल जाडसर कांदा घालायचा, जास्त त्याला बारीक करायचा नाही। तर याला मी सोनेरी रंगावर कांदा पटकन शिजावा म्हणून यामध्ये आपल्याला थोडं मीठ घालून घ्यायचं आहे। आता कांदा व्यवस्थित असा सोनेरी रंगावर परतून घेऊया। तुम्ही पाहू शकता कांदा छान 3-4 मिनटं सोनेरी रंगावर परतून घेतला आहे। आता यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य सुद्धा घालायचे आहे। तर यामध्ये सुकं किसलेलं खोबरं, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे, त्याचबरोबर लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला, हळद। आता हे सगळे मसाले व्यवस्थित या कांद्याबरोबर छान परतून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिटासाठी मस्त असे परतून घेऊया। बघा इथे हे मसाले मी 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असे परतून घेतले आहे। तर आपल्याला ही कांदवणी अशा प्रकारे करायची नाही, तर याला आपण रस्सा करणार आहे, तर त्यानुसार पाणी घालायचं आहे। तर इथं मी यामध्ये थोडं पाणी घालून घेते, यामध्ये मी अर्धा ग्लास एवढं पाणी घालून घेते। तर तुम्हाला हे कांदवणी कितपत अशी सरसरीत हवी आणि कितपत दाटसर त्यानुसार पाणी कमी जास्त करून घेऊ शकता। तर मी जास्त अशी सरसरीत करत नाही, बघा याप्रमाणे अशी। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। लक्षात ठेवा कांदा शिजवताना आपण थोडं मीठ घालून घेतलं होतं, मीठ अगदी बेतानेच घालायचं। आता 3 ते 4 मिनटं झाकण न ठेवता छान अशी ही भाजी छान आपल्याला उकळून घ्यायची आहे। आणि बघा इथं मस्त या भाजीला उकळी फुटली आहे, मस्त असा स्मेल घरभर दरवळला आहे आणि तुम्ही बघू शकता तवंगही याला खूप छान आला आहे। मस्त खळखळून ही भाजी मी इथं शिजवून घेतली आहे आणि चवीला तर एकच नंबर लागते आणि मुळात म्हणजे खूप पटकन बनवून तयार होते। घरामध्ये कुठलाच भाजीपाला अवेलेबल नसेल त्यावेळेस कुठली भाजी करायची हा प्रश्न पडतो, तर मग अजिबात टेन्शन न घेता झटपट आपण ही कांदवणी बनवून खाऊ शकतो आणि एकदम कमी वेळेत बनवून तयार होते। फक्त याला 5-7 मिनटं लागतात, चव तर याची खूप छान लागते। बघा किती छान झाली आहे तर्रीबाद। आता आपण गॅस करूया बंद। बघा मस्त अशी लाजवाब आपली इथंही कांदवणी बनवून तयार आहे। रंग, टेक्स्चर
थिकनेस कन्सिस्टन्सीसुद्धा बघू शकता. आहा, क्या बात आहे. परफेक्ट अशी झाली आहे. आता आपण लगेच गरमागरम ही कांदवणी सर्व करूया. बघा इथं आपली झटपट आणि पटाक्कन अशी रेसिपी बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता काय भारी दिसते ही कांदवणी. आहा, क्या बात आहे. मस्त अशी लाजवाब झाली आहे. क्या बात आहे. एकच नंबर बनवून तयार आहे. सुगंध तर विचारूच नका, खूप भारी येत आहे. तर मस्त अशी लाजवाब ही कांदवणी बनवून तयार आहे. तर झटपट मला ही अशी कांदवणी करायला खूप आवडते. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी झाली ते. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आपली वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.